जेएसपीएम हडपसर संकुलामध्ये काव्य वाचन स्पर्धा रंगली होती। जेएसपीएम संचलित जयवंतराव सावंत कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या ज्युनियर विभागाच्या वतीनं काव्य वाचन स्पर्धा पार पडली होती। त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे, प्राचार्य लक्ष्मण शेंडगे, तर अध्यक्षस्थानी कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनोद कुलकर्णी हे उपस्थित होते। तर परीक्षक म्हणून प्राध्यापक निलोफर पटेल यांनी काम पाहिलं। या स्पर्धेमध्ये एकूण 35 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता। त्यापैकी प्रथम क्रमांक सुदीक्षा सरोज आणि मेहक पटेल, तर द्वितीय क्रमांक संजना मिश्रा, तृतीय क्रमांक श्वेता कुदळे, चतुर्थ क्रमांक यश चांदणे आणि पाचवा क्रमांक विभागून सृष्टी शेवाळे आणि अंशुल भुजबळ आदी विद्यार्थ्यांनी मिळवला होता। या काव्य वाचनामध्ये प्रेम कविता, निसर्ग कविता, सामाजिक विषयांवरील काही कविता, तसेच राजकीय विषयांवरील काही कविता, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या काही घडामोडी यावर आधारित काही कविता स्पर्धकांनी सादर केल्या होत्या। मुलांमध्ये कवी आणि साहित्यिक निर्माण व्हावेत, त्यांना या क्षेत्राची आवड निर्माण व्हावी याकरिता हा उपक्रम ठेवण्यासाठी संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे, डॉक्टर संजय सावंत आदींचं बहुमोल मार्गदर्शन लाभलं होतं। या काव्य वाचन स्पर्धेच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यार्थिनी पूजा राजपाठक आणि धनश्री कदम यांनी केलं। तर या कार्यक्रमाच्या संयोजक म्हणून प्राध्यापक वैशाली सुतार, प्राध्यापक सोनाली सांडभोर यांनी जबाबदारी पार पाडली। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले, तर सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात आलाय। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक माधुरी बाविस्कर यांनी केलं। तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं झाली होती। रमेश कुंभार, झूम ऑन न्यूज, पुणे।